नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 22 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025 च्या आपण परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण आपण आरआरबी ग्रुप डी चा जो अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपण रेग्युलरली जे आहे विषयांनी आहे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, जे की तुमच्या सीबीटी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्न आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न असतात ते नेमकं कोणत्या प्रकारचे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्याचा तुम्हाला सोडावा कमी वेळेमध्ये आणि अचूक पद्धतीने कसं काढता येईल याबाबत आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि जे कोणी आपले महाराष्ट्रामधील बंधू भगिनी आरआरबी ग्रुप डी ची मराठी भाषेमधून तयारी करत असतील त्यांनी तर आपल्या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपण आरआरबी ग्रुप डी ची परिपूर्ण 100% तयारी मराठी भाषेतून आपण आपल्या चॅनलवर करून घेणार आहोत। तर मागील व्हिडिओचे पार्ट देखील पाहून घ्या। मागील व्हिडिओच्या पार्टमध्ये तुम्हाला सर्व विषयाचे ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञान त्यासोबतच जीके जीएसचे सर्व टॉपिक्स आणि गणित बुद्धिमत्ताचे व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी बनवून पाठवलेले आहेत, तर ते देखील व्हिडिओ तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत जेवढे की आपला आजचा व्हिडिओ। तर पाहू आपल्या आजच्या व्हिडिओमधील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, एका जंगलामध्ये 12,000 झाडे आहेत, दरवर्षी 10% दराने झाडे वाढण्याचा प्रयत्न केल्यास 3 वर्षानंतर त्या वनात एकूण किती झाडे असतील। तर या ठिकाणी आपला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की 3 वर्षानंतर त्या वनामध्ये एकूण किती झाडे असतील असा प्रश्न विचारलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताच्या सेक्शनवर असतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सोबत कच्च्या कामासाठी जो कागद आहे तो अतिशय जवळ ठेवणे महत्त्वपूर्ण आहे, कारण का अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला त्या कागदावर त्या प्रश्नांची A to Z मांडणी जे की करणं अतिशय महत्त्वपूर्ण असतं। तर त्यानंतरच आपल्याला त्याचा सोडावा अतिशय कमी वेळामध्ये जो की काढता येतो। जर समजा तुम्हाला या प्रकारचा प्रश्न आला, या एका जंगलामध्ये म्हटलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला एकूणच झाडे काढायला सांगितलं आहे, परंतु हाच प्रश्न थोडक्यामध्ये वेगळ्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। यामध्ये तुम्हाला फुलांची बागे दिली जातात किंवा एकूण फुलं किती असतील हे देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो। म्हणजेच काय, प्रश्न तोच असतो पण त्यामध्ये थोडक्यात बदल करून तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यामुळे ट्रिक मात्र विसरायची नाही, जेव्हा कधी तुम्हाला हा प्रश्न आला तर तुमच्याजवळ एक कागद असतं, त्या कागदावर सुस्पष्ट पहिला आधी आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते आपण यावर मांडणी करून घ्यायचं। जसं की मी या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 लिहून त्या ठिकाणी काय म्हटलंय की एका जंगलामध्ये, जे की जंगलामध्ये एकूण झाडे किती आहेत, एकूण झाडांची संख्या या ठिकाणी लिहून घ्यायची। एकूण झाडे 12,000 एकूण झाडे आहेत। तर दरवर्षी काय म्हटलंय, दरवर्षी 10% दराने झाडे वाढण्याचा प्रयत्न केल्यास, म्हणजे काय दरवर्षाची वाढ किती आहे या ठिकाणी, तर वाढ लिहून घेईल मी या ठिकाणी, दरवर्षाची वाढ ही 10% अधिक होत आहे। तर केल्यास 3 वर्षानंतर, तर वर्ष किती आहेत 3 वर्ष, तर 3 वर्षानंतर जे की होणारी एकूण झाडे किती असतील, त्या ठिकाणी एकूण झाडे किती असतील म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला एकूण जे काही झाडांची संख्या काढायची असल्यामुळे याला आपण 3 वर्षाच्या झाडेनंतर, म्हणजेच काय, याला आपण आता सूत्रामध्ये बसवून घेऊ। तर एकूण झाडे किती आहेत या ठिकाणी, 3 वर्षानंतरची एकूण झाडे काढायची आहेत। तर या ठिकाणी एकूण झाडे किती आहेत, तर 12,000 झाडे आहेत, 12,000 झाडे गुणाकारात मग 3 वर्षानंतर आणि एक वर्षाने 10% वाढत आहे। तर समजा 100 म्हणजे काय शेकडा या ठिकाणी आपल्याला माहितच आहे, पण जो वाढ आपण म्हणतो तर वाढीच्या वेळेस जे आहे त्या शेकड्यामधली जी आपल्याला वरचा वाढीव दर असतो जो की वाढत जात असतो। म्हणजेच काय या ठिकाणी, तर दरवर्षी 10% वाढत आहे। तर या ठिकाणी शेकड्याला आपण 100 घेऊ आणि 10% वाढलेले आहे, तर 100वर 10% वाढले म्हणजे या ठिकाणी 110। तर अशा प्रकारे आपला 3 वर्षामधली वाढ काढायची आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 3 वर्ष घेऊ। जर समजा तुम्हाला या ठिकाणी 4 वर्षानंतर झाडे काढायला लावली तर गुणाकारामध्ये समोर 110, गुणाकारासमोर 110 आणि जो 4था वर्षाच्या त्या ठिकाणी शेकडेवारी येणारी असेल। तर आता यानंतर आपल्याला याच्या किमती बसवल्यानंतर याच्या नंतर आपल्याला जो याचा भागाकार पद्धतीमध्ये जो भागाकार आहे तो करून घ्यायचा आहे। जसं की या ठिकाणी 0ला 0 हे कट होऊन जाणारे असतील, सर्व 0ला 0 हे सर्व 0ला 0 कट होऊन जात असतील। त्यानंतर मग जी आपल्याला उडालेली राखीव जी काही रक्कम आहे त्यामध्ये आपल्याला त्याचा गुणाकार करून घ्यायचा आहे। जसं की 12 गुणिले 11, पुन्हा गुणाकारात 11, पुन्हा गुणाकारात 11। तर ही जी आहे याची उरलेली मिळालेली जी काही रक्कम आहे जी किंवा जे काही झाडांची संख्या आहे ती याची उरलेली आहे। तर त्यानंतर याला आपल्याला गुणाकार पद्धतीमध्ये जे की करून घ्यायचं आहे। तर 12 गुणिले 11 आपल्याला सुरुवातीला करायचं आहे, ज्यामध्ये 12 गुणिले समजा आपण या ठिकाणी 11 केलं तर सुरुवातीची संख्या जी आपली होणारी असेल
तर या ठिकाणी 12 गुणिले जर समजा आपण 11 या ठिकाणी याची गुणाकारामध्ये संख्या केलं, त्यानंतर 11 गुणाकारात 11 या ठिकाणी करून घ्यायचं आहे 132. त्यानंतर 132 मध्ये पुढची संख्या आपल्याला मिसळून घ्यायची आहे 11 जी आपली पुढची संख्या आहे 132 गुणिले जर आपण 11 केलं या ठिकाणी तर 101,452. पुन्हा मग 1,452 मध्ये आपण पुढील संख्या जर मिसळली जी की 11 तर 15,972. म्हणजेच काय तर या ठिकाणी एकूण येणारे जे संख्या आहे ती आहे 15,972. म्हणजेच काय त्या ठिकाणी एकूण झाडे झाली. ही एकूण झाडे किती तर मग ते आहेत 15,972 जे की आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर अ मध्ये पाहायला मिळणारे असेल. थोडक्यामध्ये ह्या प्रकारे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सोडवा त्या ठिकाणी करावा लागणारा असेल. फक्त आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की जी पर्सेंटेज दिलेली आहे या ठिकाणी का ती वाढत आहे ती कमी होत आहे. या ठिकाणी कमी होत असे म्हटल्यास तर त्या ठिकाणी डायरेक्टली 10% कमी म्हटल्यास दरवर्षी तर ती आहे 90 या ठिकाणी येणारे असेल जी काही जे आपल्याला त्या ठिकाणी तोटा देखील आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होईल. त्यानंतर पाहू आपण आपला पुढील प्रश्न. तर पुढचा प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 हा थोडक्यात पदावली स्वरूपाचा आहे जो की आपल्याला सोडवायचा आहे. या ठिकाणी ब्रॅकेट आहे त्यानंतर 21 अधिक पुन्हा मग ब्रॅकेट आहे 27/9 गुणाकारात 4 पुन्हा मग वजा 3 ब्रॅकेट ऑफ पुन्हा मग त्यानंतर येणारी पुढील संख्या जी की आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील सोडवता वेळ देखील आपल्याला तोच कच्चा कामाचा जो कागद आहे तो उपयोगी पडणारा असेल. तर मी या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 लिहून घेईल आणि जे संख्या आहे ते सर्वप्रथम लिहून घेतो मी यावर. तर 21 अधिक 27 भागाकारात 9 गुणाकारात 4 वजा 3 पुन्हा त्यानंतर ब्रॅकेट पुन्हा मग क्वेश्चन मार्क. तर या संख्येने आपल्याला सुरुवातीला जे आहे जे काही कंसामधले संख्या आहेत त्याला आपल्याला डिकोड करून घ्यायचं असतं. त्यानंतर मग कंसाबाहेरच्या संख्येसोबत त्याची जी काही क्रिया होत असेल बेरीज वजाबाकी गुणाकार ते आपल्याला करून घ्यावं लागणार असेल. जसं की मी 21 ला 21 लिहितो अधिकला अधिक त्यानंतर ह्या ज्या भागाकारामधील संख्या आहेत ज्या कंसामधले संख्या आहेत मी याची संपूर्ण काही क्रिया करून घेईल. तर या ठिकाणी 27/9 तर 9 ला 27 न भाग जातो किंवा 27 ला 9 ने भाग जातो तो 9 त्रिक 27 म्हणजे या ठिकाणी काय येणार असेल कंसामध्ये 3 येणार असेल. 27 9 त्रिक 27 9 ने 27 ला भाग जातो म्हणून जे या ठिकाणी किती येईल 3 येईल. पुन्हा मग समोरची काय आहे तर गुणाकार गुणाकारामध्ये 4 वजा 3 पुन्हा ब्रॅकेट ऑफ. त्यानंतर आपल्याला परत मी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी ह्याचा जे काय आधी ब्रॅकेट मधली संख्या आहे त्याचा आपण परिपूर्ण क्रिया करून घ्यायची आहे. तर पुन्हा मग 3 गुणिले 4 4 त्रिकम 12 किंवा 3 चौक 12 12 मायनस पुन्हा मग 3 तर 12 मायनस किती येणार असेल 3 म्हणजेच काय या ठिकाणी 9 येणार असेल. तर 12 मायनस 9 या ठिकाणी ही आपण संपूर्ण यामधली क्रिया केलेली आहे. त्यानंतर आपल्याला किती मिळालं ब्रॅकेटच्या बाहेर तर 21 अधिक 9 तर 21 अधिक 9 या दोन्हीचा समजा आपण जर गुणाकार दोन्हीचा आपण जर बेरीज केली तर 21 अधिक 9 म्हणजेच या ठिकाणी किती येणार असेल तर 30 हे जे आहे या ठिकाणी येणार असेल जे की आपल्याला ऑप्शन नंबर ब मध्ये याचं उत्तर पाहायला मिळणार असेल. तर ऑप्शन नंबर ब ह्या प्रश्न क्रमांक 2चं उत्तर होणार असेल. थोडक्यामध्ये या प्रकारे तुम्हाला ह्या प्रकारच्या प्रश्नांचा सोडवा करायचा आहे आणि या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर विचारले जातात. ग्रुप डी चे तुम्ही लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर देखील पाहून घ्या. त्यामध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे की वेगवेगळ्या टाईपमध्ये जसं की आपण ते फक्त गुणाकार बेरीज आहे पण कायमध्ये जास्तीत जास्त भागाकारचा स्वरूप जास्त दिला जातो आणि त्यामध्ये अपूर्णांक देखील थोडक्यामध्ये असतात जे की तुम्हाला कन्फ्युजिंग स्वरूपाचे थोडक्यामध्ये वाटत असतात. तर तुम्हाला जर समजा संपूर्ण काही प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज हवा असेल आणि ग्रुप डी ची तुम्ही मराठी भाषेमधून तयारी करत असाल आणि तुम्हाला जर परीक्षाभिमुख अजूनही नोट्स मिळाले नसतील तर तुम्ही लगेच आपल्या या नंबरवर जो आपला व्हॉट्सअप सेलरचा नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेज करून सर्व काही टेस्ट सिरीज आणि नोट्स लगेचच्या लगेच मिळवून घ्या. त्या ठिकाणी आपण सर्व पीडीएफ फॉर्मॅट म्हणजे सॉफ्ट कॉपी मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे ज्याची प्राइस फक्त आपण 400 रुपये ठेवलेली आहे जे की तुम्हाला 200 रुपयामध्ये टेस्ट सिरीज आणि 200 रुपयाचे नोट्स जर दोन्ही घेतला तुम्हाला तर 400 रुपयामध्ये दोन्ही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल जे की परीक्षाभिमुख अतिशय महत्त्वाचं आणि परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असं सर्व त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सर्व काही व्हॉट्सअप कॉपी मिळवून घ्या. 100% ट्रस्टेड आहे आणि तुम्हाला लगेचच्या लगेच अवेलेबल करून दिलं जाणार असेल. तर मराठी भाषेमधून जे विद्यार्थी तयारी करत असतील त्यांनी तर लगेच आपले स्टडी मटेरियल मिळून घेऊन चांगल्या तयारीला लागा. त्यानंतर आपण सोडवू आपला पुढील प्रश्न जो की पुढचा प्रश्न असा आहे प्रश्न 3 आपला.
5,000 रुपयावर दर साल 10% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याज किती? तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली सरळ व्याज काढायला सांगितलेलं आहे. तर सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे या ठिकाणी अशा प्रकारचे सोडवताना. तर मी या ठिकाणी जे काही सरळ व्याज आधी लिहून घेईन. तर 5,000 रुपये जो की या ठिकाणी म्हटलेला आहे, दर 5,000 रुपयेवर दर साल 10% दराने 3 वर्षासाठीचा सरळ व्याज किती? तर 3 वर्षासाठीचा जो सरळ व्याज आहे तो या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. तर मुद्दल किती या ठिकाणी दिलेला आहे, तर तो आहे 5,000 रुपये आणि दर साल या ठिकाणी किती म्हटलेला आहे, 10% म्हटलेला आहे. तर 10% हा दर साल होईल आणि काळ जो या ठिकाणी दिलेला आहे तो 3 वर्षासाठीचा आहे. तर सरळ व्याजाचं सूत्र जे आहे आपल्याला माहित आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ आणि भागाकारात 100 हे आपल्याला या ठिकाणी माहितच आहे. तर आपल्याला ह्या किमती यामध्ये साधारणतः बसून घ्यायचे. तर 5,000 जे की गुणिले 10% या ठिकाणी जो आपला दिलेला आहे म्हणजे की दर तो लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर काळ जो की 3 वर्षाचा जो कालावधी आहे आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. पुन्हा मग भागाकारामध्ये 100 ला 100. त्यानंतर शून्याला शून्य कट, हे आपण शून्याला शून्य कट केलं तर आपल्याला काय मिळेल, तर पुन्हा 50 गुणिले 10 गुणिले 3 हे जे आहे या ठिकाणी आपल्याला मिळणार असेल. त्यानंतर आपल्याला या तिघांचा जो की गुणाकार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. तर आपण जर या ठिकाणी 50 गुणिले आपण जर 10 केलं तर किती येईल याचं उत्तर, 50 गुणिले आपण 10 केल्यास जो की डायरेक्टली 500 येणारा असेल आणि 500 गुणिले जर आपण 3 केलं जे की 1500 जे की या ठिकाणी आपल्याला मिळणार असेल. म्हणजेच काय, तर एकूण जो या ठिकाणी होणारा सरळ व्याज आहे जो की ऑप्शन नंबर ब 1500 या ठिकाणचा जो की सरळ व्याज हा होणारा असेल. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. थोडक्यामध्ये काही या स्वरूपाचे देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील, परंतु तुम्हाला त्याचं जर सूत्र वगैरे माहिती नसेल तर त्यावेळेस आपण गोंधळून जातो आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं जे की आपल्याला योग्य ते काढता येत नाही. त्यामुळे जे काही नफा तोट्याचे, सरळ व्याजाचे असे काही सूत्र असतात ते तुम्ही तोंडपाठ ठेवत चला, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला त्यावर निगडीत प्रश्न हा 100% पाहायला मिळतो म्हणजे मिळतोच. म्हणजे का थोडक्यात विचारला हा जातो 100%. त्यानंतरचा पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 14. जर तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजचा रेग्युलरली सराव करत चला तर रेग्युलर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण ह्या प्रकारचे सर्व प्रश्न तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी खूप मदत करणारे असतील. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 14 असा आहे, आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे, मोहितचे वजन जॉकपेक्षा अधिक आहे, पवनचे वजन जॉकपेक्षा अधिक आहे व गोविंदपेक्षा कमी आहे, तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे? तर सर्वात जास्त वजन या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर सुरुवातीला काय म्हटलं आहे, आशिषचं वजन हे जे आहे, समजा मी या ठिकाणी शॉर्ट लिहून घेतो, आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. म्हणजे काय, तर आशिष हा गोविंदपेक्षा अधिक आहे म्हणजे गोविंद याच्या खाली येणारा असेल. म्हणजे आशिषचं वजन जास्त आहे, गोविंदचं कमी आहे. पुन्हा काय म्हटलंय, मोहितचं वजन जॉकपेक्षा कमी आहे. म्हणजे या ठिकाणी जॉक हा वर येणारा असेल आणि मोहित हा त्याच्या खाली जाणारा असेल. त्यानंतर म्हटलंय पवनचे वजन जॉकपेक्षा अधिक आहे. तर पवन म्हणजे या ठिकाणी पवन हा येणारा असेल, त्याखाली जॉक येणारा असेल. जॉकपेक्षा अधिक आहे व गोविंदपेक्षा कमी आहे म्हणजे का, गोविंदच्या खाली आलेला आहे. तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे? तर सर्वात जास्त वजन कोणाचं आहे? तर ते आहे आशिषच आहे. कारण का या ठिकाणी आशिषचा दुसऱ्यांदा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे किंवा त्याचं कोण्याही ठिकाणी जे काही कमी जास्त वजन जे की वाढवून दिलेलं नाही आहे. म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी आशिष हे त्याचं उत्तर होणार असेल. थोडक्यामध्ये या प्रकारे तुम्हाला क्रमवारी जर लिहून घेतला त्यांच्या नावाची तर योग्य ते उत्तर येईल. तर यामध्ये समजा तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की सर्वात जास्त वजन विचारलं आपल्याला, तर सर्वात कमी वजन कोणाचे होईल? तर सर्वात जास्त कोणाचे वजन होईल? ते होईल मोहितचं वजन या ठिकाणी सर्वात कमी होईल आणि सर्वात जास्त या ठिकाणी आशिषचं वजन जे की झालेलं आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा, येते झड पूर्ण मालिकेतील अक्षरांच्या आकडेवारीतील जे की आकड्यातील बेरीज किती? तर येते झड जे अक्षर आहे त्याच्यामधील आकड्यातील बेरीज किती होणारी असेल? तर ए टू झेड मध्ये किती आहे जे की संख्या, जे काही आपले अक्षर मालिका आहे त्या ठिकाणी किती आहेत? तर जे इंग्रजी मूळ अक्षर तर ते आहे 26 ही संख्या आहे. तर या ठिकाणी काय म्हटलं आपल्याला की आकड्यातील बेरीज किती होईल म्हटलेलं आहे ए टू झेड. तर या प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला एक सिंपल एक सूत्र ध्यानात ठेवावं लागणार असेल जे की आपल्याला माहितच आहे. तर नैसर्गिक संख्येची बेरीज हे जे सूत्र आहे आपल्याला लक्षात ठेवून घ्या, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पुन्हा मग गुणाकारात एकूण संख्या आणि डिवाइड बाय
2 म्हणजे भागाकारामध्ये 2 हे जे सूत्र आहे ते नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र आहे आणि हे सूत्र तुम्हाला प्रत्येक जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये हे उपयोगी पडत असतं, कारण का ह्यावर रिलेटेड प्रश्न तुम्हाला परीक्षेत फिक्स असतो म्हणजे असतोच. तर सूत्रामध्ये आपल्याला काय म्हटलं प्रश्नामध्ये, तर एकूण संख्येची बेरीज, अक्षरांच्या आकडे संख्येतील बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर पहिली संख्या काय आहे तर 1 आहे आणि शेवटची संख्या 26 आहे. भागाकारात 2 ला 2 आणि गुणाकारामध्ये 26 ला 26 म्हणजे काय तर एकूण संख्या. त्यानंतर आपण ह्या संख्या यामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला याचा जो काही सोडावा वगैरे करून घ्यायचा आहे. तर 1 आणि 26 म्हणजे 27 आणि 2 ना आपण 26 ला भाग दिलं तर या ठिकाणी 13 हे याचं उत्तर होणार असेल. म्हणजे काय तर या ठिकाणी 27 गुणाकारामध्ये जे काही 13 हे या ठिकाणी आपल्याला मिळणार असेल आणि 27 गुणिले आपण 13 जर केलं तर या ठिकाणी 27 गुणिले आपण 13 जर केलं तर जे की 351 हे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर मिळणार असेल. 351 जे की आपल्याला ऑप्शन नंबर क मध्ये पाहायला मिळणारे असेल. 351 हे याचं उत्तर होणार असेल. तर काय केलं आपण यामध्ये जे काही A to Z संख्येची आपल्याला बेरीज काढायला सांगितलेली होती, ज्यामध्ये आपण पहिली संख्या आणि शेवटची संख्या घेतली, गुणाकारामध्ये एकूण संख्या घेऊन डिवाइड बाय 2 केला आपण त्याला, जे की आपलं सूत्रच आहे नैसर्गिक संख्येची बेरीज काढण्याचं. पुन्हा मग त्या सूत्रामध्ये आपण किमती बसवल्या, पहिली संख्या, शेवटची संख्या, एकूण संख्या, पुन्हा भागाकारात 2, पुन्हा या दोन संख्येची आपण बेरीज घेतली या ठिकाणी. पुन्हा मग याला 2 ने 26 ला भाग दिलं तर 2 26 किंवा 2 ने आपण 26 ला भाग दिलं तर तेच होतं 13 येत असतं. मग 27 गुणिले 13 आपण या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला 351 ही संख्या मिळाली, जे की आपलं अंतिम उत्तर होणार असेल. ऑप्शन नंबर क या ठिकाणी हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 6वा असा आहे, जॉन एक घर 15 दिवसात रंगवू शकतो तर जॉय तेच काम 10 दिवसात करू शकतो आणि जेम्स ते काम पूर्ण करायला 5 दिवस लागतात. तर तिघांनी एकत्र काम केले तर त्या कामाला किती भाग ते 1 दिवसात पूर्ण करतील. तर किती भाग जे की 1 दिवसामध्ये पूर्ण करतील असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला प्रश्न आपण लिहून घेऊ जो की आपला प्रश्न 6वा आहे. तर या ठिकाणी काय म्हटलंय, जॉन एक घर जो की 15 दिवसात रंगवू शकतो. जॉन हा 15 दिवसात, तर जॉय हा किती दिवसामध्ये, जॉय हा 10 दिवसात, तर जेम्स हा किती दिवसामध्ये 5 दिवसात. हा त्यांचा लागणारा कालावधी आहे तिघांचा वेगवेगळा. तर तिघेही एका दिवसात काय म्हटलं आपला काढायला, तिघेही एका दिवसात कामाचा भाग पूर्ण करतील. किती भाग पूर्ण करतील त्यासाठी आपल्याला या ठिकाणी या तिघांच्याही भागाचा अपूर्णांकामध्ये घ्यावा लागणार, कारण का 1 दिवस त्यांनी म्हटलेला आहे एका दिवसामध्ये, म्हणून 1 डिवाइड बाय 15 अधिक त्यानंतर 1 डिवाइड बाय 10 पुन्हा अधिक पुन्हा मग 5. हे झालं जॉनसाठी, हे झालं जॉयसाठी आणि त्यानंतर हे झालं जेम्ससाठी. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आपल्याला, जे काही आपल्याला रंगवू शकतात ते कामाचा दिवसांचा आपल्याला अंतिमत काढायचा आहे. तर या ठिकाणी काढण्यासाठी मग या संख्येला ज्या संख्येने आपण भागत असतो किंवा गुणत असतो त्या संख्या आपल्याला ठिकाणी मांडणं आवश्यक आहे. तर या कामाच्या तिघांची आपण या ठिकाणी सरासरी जर काढून घेतलं तर ते होणार असेल 30 आणि जे वरील जी संख्या आहे ती कामाचा कालावधी जो की 2, 3 आणि 6 असा जो आहे तो येणारा असेल. तर 30 हे 15, 10 आणि 15 आणि 15 हे 30 हा जो आहे एकूण त्यांचा जो कामाचा कालावधी वर्ग झालेला आहे. तर या ठिकाणी पुन्हा मग या आपण तिघांची बेरीज करून घेतली, जसं की 30 ला 30 हा येणारा असेल आणि 11 जो काय म्हणजेच काय तर एका दिवसामध्ये जो त्यांचा पूर्ण करतील जे काम आहे ते भाग जे की 1/30 एवढा जो भाग आहे जो की ते पूर्ण करणारे असतील. म्हणजेच की ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. थोडक्यामध्ये ह्या स्वरूपाचे प्रश्न तर अतिशय सोपेच असतात, फक्त हे प्रश्न आपल्याला दिसण्यालाच लेंथी टाईप मध्ये असतात आणि ग्रुप डी च्या एक्झाम मध्ये तुम्हाला जे काही प्रश्न खूप मोठे वाटतात तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर येतात, परंतु त्यांचा सोडावा जर केला योग्य त्या पद्धतीने तर तुम्हाला त्याचं उत्तर अतिशय क्विक पद्धतीने आणि लवकरात लवकर जे की काढता येत असतं. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर अ. आणि असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप जे की 6 क्वेश्चन होते जे की आपण ग्रुप डी साठी मॅथ्स साठी पाहिलेले आहे. तर यावरून अधिक प्रश्न आता आपल्या रेग्युलरली व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कुण्या विद्यार्थी मित्रांना संपूर्ण काही A to Z स्टडी मटेरियल हवा असेल ग्रुप डी चं, त्यांनी या नंबरवर लगेच व्हॉट्सअपला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या. 400 रुपये त्याची प्राइस आहे. तर भेटूया व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.